हां सर. बेडरूममध्ये दक्षिणेला डोकं उत्तरेला पाय करून झोपायचा आणि कॉटची मांडणी पश्चिम दिशेला कमी अंतर, पूर्व दिशेला जास्त अंतर, उत्तर दिशेला जास्त अंतर सोडून मांडणी करायचा आणि नैऋत्य कोपऱ्यात, पश्चिम दक्षिण कोपऱ्यात पैशाचं कपाट किंवा तिजोरी बॉक्स वगैरे ठेवायचा. बाकी पूर्व भिंतीला कपडे ठेवण्यासाठी कपाट आणि या भिंतीला उत्तरेकडे तोंड करून आरसा, ड्रेसिंग टेबल, उत्तरेला तोंड करून ड्रेसिंग टेबल लावायचा. ओके. ऐकून घ्या ना, इथं तुझं कपाट येते, आरसा त्याला लावू नको. हे आरसा कसं आपण झोपल्यानंतर आपलं प्रतिबिंब आरशात दिसू नये म्हणून आरसा इथं ठेवायचा, इकडे तोंड करून. आरसा फक्त आंघोळ केल्यानंतरच बघायचा, उगी सारखं सारखं बघितलं आयुष्य कमी होतं. आणखीन कलर लिहून घे. कलर भविष्यात कलर लिहून घेणार ना, येतं ना रेकॉर्डिंग. पश्चिम भिंतीला ब्ल्यू कलर, लाईट ब्ल्यू कलर, ते बघ ब्ल्यू कलर. पश्चिम भिंतीला. बाकी तिन्ही भिंतीला पांढरा. ओके. आणि छत पण पांढरा. ओके. दुसरं बेडरूम पण मास्टर बेडरूम आहे. हे पण असंच झोपायचं बघ. दक्षिणेला डोकं, उत्तरेला पाय, सेम. पश्चिमेला कमी अंतर सोडायचा, पूर्वेला जास्त अंतर सोडायचा, उत्तरेला जास्त अंतर सोडायचा. कपाट वगैरे बनवणार आहे का? इथं काय करता येत नाही. इथं ऍक्च्युली प्लॅन आहे, इथं ह्या साईडला बनवायचं कपाट पूर्वेला. इथं काय करतो? तिथं काय नाही. तिथं नियमात वास्तूमध्ये ही पश्चिम उत्तर बाजू आहे, इथून करता येतं. किती मोठं करणार आहे? 5 ते 6 फूट. बस इथपर्यंत झाला. हा कोपरा नको आहे, उत्तर पूर्व कोपरा आहे, ईशान्य बाजू येतो. इथं जड करायचं नाही, मोकळाच ठेवायचं असतं. ओके. या बाजूला इथून 5 फूट बस झालं. घे काय परत. हो. इथं कपाट बनवून घे. बेडरूमच्या उत्तर भिंतीला पश्चिमेकडून पूर्वेकडे कपाट करून घ्या. पश्चिमेकडून उत्तरेकडे. पूर्वेकडे. आणि इकडं या रूम मध्ये पैसा वगैरे ठेवण्यासाठी कपाट, तिजोरी. नैऋत्य बाजू, दक्षिण पश्चिम कोपरा. बाकी रचना बरोबर आहे. आता किचन कुठं? ड्रेसिंग टेबल का मांडणी किती वगैरे त्याच्यावर अवलंबून आपला प्रतिबिंब त्याच्यात दिसू नये. आता काठ कसं आहे, सरकून इथून लावला ना, इथून छोटं लावता येतं, ऍडजस्ट करून लावा. काठची मांडणी इथं. किचन कुठं आहे? एक चांगला झाला बघ. बरोबर आहे का? पूर्व पश्चिम अजून एक कोपऱ्यात किचन आलं. उत्तरेला बेसिंग बरोबर आहे. इथं काय केलं? हे वॉशिंग मशीनचं. थोडंच जागा इथं काय बसवलं म्हणजे इथं ऍक्च्युली मशीन वगैरे ठेवून इथे जागा ठेवलंच नाही काही. नाही कुठे ठेवलं नाही. एवढं चांगलं फ्लॅट दिलं त्याने, युटिलिटी ठेवलं नाही. ह्याच्यासाठी ऍक्च्युली किचनला पाहिजे होतं, म्हणजे कुठेतरी एक बाल्कनीसाठी मध्ये प्रोव्हिजन केलं असतं त्याने, पण नाही, ते किचनमध्येच ॲडजस्ट केलं आहे. तुला बाल्कनी कुठं आहे? ह्या हॉलला अटॅच. पश्चिमेलाच केला का? पश्चिमेला. इथं एक महत्वाचा पॉईंट आहे. इथं
वास्तूमध्ये पश्चिम इकडे दक्षिण पश्चिम कोपरा नाही. आतमध्ये जाऊन बोलू, इथं काय नाही आहे. तर इथं वास्तू थोडंसं घेताना तुमचं निवड चुकलं थोडं. तो एंट्री आग्नेय एंट्री आहे, प्रवेशद्वार आग्नेय एंट्री आहे. नेहमी तणावामध्ये ठेवते आणि संध्याकाळी करतो फोन. संध्याकाळी पश्चिम बाजू नैऋत्य बाजूला, नैऋत्य बाजू डायरेक्ट प्रकाश हवा इथं आला तर इन्कम सगळं संपतं. मला आता कसं करायचं आहे, एक डोअर इकडं क्लोज कर, ते ओपन कर बघू. ते इकडं क्लोज कर, ते कायम बंद पाहिजे. इकडनं थोडं म्हणजे कामासाठी तुम्ही कपडे वाळायला दिसते तेव्हाच उघडायचं. बाकीच्या वेळी इकडनं प्रकाश आणि आवाज जेवढं जास्त येते तेवढं आर्थिक नुकसान होत असते, आजारी पडत असते. अच्छा, इकडे ह्या साईडने पश्चिम साईड नैऋत्य बाजू आहे, शनीचा प्रभाव जास्त असते, पैसाही नष्ट होत आहे. जेवढं तुम्ही होता होईल. आता हे नुसतं पांढरं काच आपल्याला कामाला येत नाही. ते निळा रंग आहे बघ त्या पाऊसला, त्या निळ्या रंगाचे पोस्टर किंवा फिल्म लावायला, ट्रान्सपरंट, तिकडचं दृश्य काय दिसू नये. लावून वेळेला जाड पडदा लावायचा, जाड थिकनेसवाला. हे बरोबर आहे. फक्त ते इथं सोफा घालायचा मात्र मोठ्या साईजचा सोफा पाहिजे. वास्तू चुकली कसं, वास्तूमध्ये एवढा मोठा हॉल दक्षिणेला, दक्षिण बाजू आहे, दक्षिण पश्चिम कोपऱ्यात. म्हणजे तुला वारंवार या घरात आल्यानंतर धावपळीचं थोडं राहील. अग्नेयचं एंट्री आहे, दररोज हनुमान चालीसा पठण करावं लागतं दररोज. जवळपास मारुती मंदिर असेल तर दर शनिवारी मंदिराला दर्शनाला जायला पाहिजे. कंपल्सरी अग्नेय एंट्री असेल तर कंपल्सरी जायचं. बाहेर मारुतीचं सुंदरपैकी एखादा टाईल्स लावायचा वरती 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 घराच्या वर. उभारलेलं बाकी इकडं आहे जागा थोडं. इथं काय करणार आहे, डायनिंग टेबल, तिथे डायनिंग टेबल आहे. आपल्या इथेच करू, इथेच करू. एवढा भाग असताना इथं देवघर केलं ना चांगलं असतं. पण हे म्हणजे इथे बाथरूमचा हा बाथरूम आहे. बाथरूम आहे का, त्यामुळे थोडंसं हा नाही प्रॉब्लेम नाही. इकडे सांगतो आंघोळीच आहे इथे, पाठीमागे आंघोळीच आहे. याला काय करायचं, एक मार्बलचं फरशी कलरफुल सुंदर तिथे याला लावून ठेवायचा. त्याच्यानंतर मग देवघर बसवायचा. इथून असं एक घ्यायचं बस. त्याला लागूनच बसवायचं, थोडं अंतर ठेवायचं. नाही, याला चिटकून ठेवल्यानंतर परत आपलं वेगळं असतं इथं. देवघराला तेच वापरायचं नाही. नाहीतर दोन पद्धती आहेत. एखादं प्लायवूडचं शीट चिटकून नंतर मग आपल्याला देवघर बसवता येतं. त्या शीटमध्ये आणि त्या देवघरमध्ये जागा सोडायची का? आता भिंतीला चिटकून तर पहिला शीट पाहिजे. समजा आता हे चिटकून आहे, सीट आहे, ह्याला सोडून पाहिजे का ह्याला आपण चिटकून अजून एक सीट लावू शकतो? हे चिटकलं येणार. त्याच्यानंतर वेगळं आपण देवघर आणणार आहे का काय करणार? नाही, ते बनवणार आहे त्याच्यामध्ये फर्निचरमध्ये स्वतंत्र याला सोडूनच लावतो ना. 3-4 इंच सोडून जायचं. 3-4 इंच सोडून एक 6 इंच सोडून लावा, त्यांनीच बनवतो. बोला की त्याला भैया एक मिनिट. देवघर बना रहा है तुम, हमको ये इधर से एक 6 इंच छोड़ के देवघर इधर बिठाने का, इस दीवार को चिटकने का नहीं. या कोपऱ्यात, ईशान्य कोपऱ्यात पाण्याचं कळस भरून ठेवायचं नेहमी. 2 लिटरचं, 1.5-2 लिटरचं कळशी सुंदरपैकी डिझाईनचं. त्याच्यात पाणी भरलं म्हणजे कायम आपल्याला मनस्थिती चांगलं ठेवतं, पैसा इन्कम चांगलं असतं. ते त्या भिंतीपासून थोडं
लांब ठेवायचं. ह्या प्लायवूडला काही चिटकवायचंच नाही आपण. हां हां हां. अच्छा. कसं आहे, याचा दोष आपल्याला काय लागू नये म्हणून प्लायवूड ठेवायचं. हां हां हां. प्लायवूड किंवा फरशी. हां म्हणजे एक मंदिराच्या अंतरापर्यंत आपण ते प्लायवूड किंवा फरशी लावून घ्यायचं. ठीक आहे भाई. आणि मंदिराचं जे तोंड आहे ना समोर इकडे असं- आपला तोंड पूर्वेकडे, देवाचं तोंड पश्चिमेकडे. इकडे असं. म्हणजे आणि मंदिराच्या खाली सर ते काही स्टोरेज वगैरे करू नये म्हणतात, ते स्टोरेज वगैरे चालेल का? ड्रॉ करून घ्यायचं ना. ड्रॉवर वगैरे. ड्रॉवर वगैरे सामान पूजा साहित्य ड्रॉवर. हां हां. त्याला 3 टप्पे करायचे. वरती जसं फोटो वगैरे ठेवतो आपण. हां. फोटो नंतर फोटो इथं ठेवतो आपण. इथून एक 4 इंचाचं, परत दुसरा एक 4 इंचाचं, तिसरं 9 इंचाचं. त्याच्यावर 9 इंचावर आपण नैवेद्य वगैरे ठेवायला, ताट वगैरे ठेवायला असं. अच्छा म्हणजे असं पायरी म्हणते का स्टेप स्टेप? टप्पेवाज करता का नाही, कसं करणार? आम्ही ॲक्च्युली विचार करतोय की असं म्हणजे इथपर्यंत एक हे असेल पूर्ण एक म्हणजे स्टोरेजसाठी, खाली सारी स्टोरेजसाठी असेल. त्याच्या खाली हां त्याच्यावरती उभा राहून करता का पूजा? हां हां. तुमच्यात उभा राहून करताय का? असं काही नाही म्हणजे कळत नाहीये पण लिंगायत बघा, मी मराठा. हे कोळी आहेत मी कोळी आहे. नाही, बरेचसे लोक लिंगायत असं उभा राहून करतात, पण बसून करायचं का कसं ते सांगा मला. बैठने के लिए होता है. बैठ के करते का तुम खडे होके करते पूजा? घरी पण आता उभा राहूनच करतो, पण आम्हाला असं माहित नाही जास्त. दाराचं मंदिर आहे ना वरच आहे. हां वरच. घरात पूजा कोण करतात? आई वगैरे करते, पण ते बसून करतात ते. उभा राहूनच करतात. म्हणजे नाही, आमच्या घरी मंदिर पण आहे ना, म्हणतात. घरचं कसं आहे जमिनीपासून एवढं अंतर वर आहे. हां वरांतर हो. तसं बनवून घ्या. खाली आपण ते स्टोरेज वगैरे करू शकतो ना, म्हणजे असं काय. कुठलं सर्वच फक्त देवाचं साहित्य. देवाचं साहित्य फक्त. देवाचं सगळं साहित्य, ग्रंथ, पुस्तक वगैरे, हळद कुंकू वगैरे सगळं. हो. उदबत्ती. तुम्हाला एक दाखवेल. हां तू परदेशला जाऊन आलं का? कुठे कुठे? परदेशला जाऊन आलं का? परदेश हो हो जाऊन. कुठलं झालं? कुठे गेलं? मलेशिया वगैरे जाऊन. मग इथे गेला आनंद, परत जायचं एवढंच आहे तिथे. किती गेले? जास्त दिवस राहत नाही इथे तू. हां हां. 2-4 वर्ष झाली की परत ऑफर जायचं. काय योग आहे तसं. रचना तशी आहे. हां हां. विशेष काय करते का? नाही घरीच असते का काम करत. अजून काय विचारायचं विचार ना. म्हणजे आता काय विचारायचं ते कळत नाही मला अरे तसं. विचार रे तू. सोलापूर म्हणून तू कशाला असतो ते? नाही लाजत नाही म्हणजे अजून काय सब्जेक्ट. आता किचनला सगळं फर्निचरच आहे. इथं हा. कलर वगैरे द्यायचा विषय नाही. कलर हो. कुठं द्यायचं असेल तर केसरी लाईट ऑरेंज कलर द्यायचा. किचन हां अग्नेयला. हां हां. आग्नेय बाजू लाईट अच्छा. ऑरेंज. तसं त्या रेकॉर्डिंग. हो रेकॉर्डिंग चालू आहे. आणि हॉलला मात्र पश्चिम भिंत तिकडचं साईड, परत नैऋत्य बाजूला तिथला साईड ब्लू शेडमध्ये डिझाईन पाहिजे. ब्लू शेडचं फिल्म लावायचं. ब्लू शेडला जाड पडदा बसवायचा. बाकी इथं नॉर्मल व्हाईटमध्ये सगळं. व्हाईट किंवा दुसरं म्हणजे आपण देऊ शकतो का कलर? देऊ शकता म्हणजे लाईट कलर असं. लाईटमध्ये. बाकी सगळं बेडरूमला पश्चिम भिंत, इथं पण पश्चिम भिंत ब्ल्यू कलरमध्ये पाहिजे. लाईट ब्लू वगैरे असं चालेल. आणखीन काय? टेरेस तेव्हा इथं कसं दिलं रे त्यांनी? असं का? असंच बनव की. हां असंच प्लॅन आहे. खाली असं दिन स्टोरेज आहे. शोधलं का लगेच? ते शोधून ठेवलं होतं. चांगलं बनव असंच. त्याला घंटी बसवायच्या बघ रे. कुठे म्हणताय? हे मध्ये आहे ना, थांबव की फिल्म. हे एक गॅप आहेत ना, त्याच्यामध्ये छोटे घंटी भेटतात. घंटी सगळे घंटी ठेवलं ना छान दिसतं. मी बरेचसे लोकांनी केलेलं बघितलं. सुंदर दिसतं. असं काय वास्तूमध्ये अजून काय तुम्हाला असं दोष वाटत नाही ना बाकीच्या हिशोबाने तसं? मेन गोष्ट आहे इथं मोठा सेट पाहिजे, सोफा सेट पाहिजे, झाड एवढा अंतर एक व्यापला पाहिजे. पण
हां हां. म्हणजे याचं अंतर कमी करायचं आपल्याला. अच्छा, मोठा सोपानी वगैरे. वास्तूमध्ये दक्षिण बाजूला, एकूण वास्तूच्या दक्षिण बाजूला मोठा हॉल असेल तिथं स्त्रीचं वर्चस्व जास्त असतं. म्हणजे घरात राहणाऱ्या स्त्रिया सुखात राहतात, पुरुष हा धावपळीमध्येच राहतो. आणखी बेडरूम वगैरे बरोबर आहे, छान आहेत. बेडरूम वगैरे पश्चिम बाजूला आहे, इकडे एक बेडरूम आहे, तिकडे. ॲक्च्युली आमच्या नियमात करता पुरुष येतं इथं झोपायला, म्हणजे पलीकडं आता कोण आई वडील कुठं झोपतात? आई वडील गावाकडे गावी राहतात. नसतात ते गावाकडे. दोघेच हो, राहतात. दोघंच राहतात. पोरं मुलं आहेत, किती मुलं? 2 मुली आहेत. मला पण 2 मुली आहेत, मला पण 2. 2 मुली. छान आहे की. आता तुझ्यासोबतच झोपणार मुली. ठीक आहे. आणखीन काय विचारायचं आहे? बाकी अजून त्या दिशेने जे आपण म्हणलं म्हणजे त्या दिशेने वारा वगैरे काय असं इश्यू नाही आहे. म्हणजे या दिशेचं निगेटिव्ह आहे. पण बेडरूममध्ये या होतं. दिशेला शक्यतो बाहेर जायचं कमीत कमी टाळायला पाहिजे. लहान मुलं, हां हां हां. लहान मुली आहे म्हणलं ना तू. आणि बेडरूममध्ये असं काही प्रॉब्लेम नाही. मनस्थिती हां हां. मनस्थिती बिघडते. ज्या बाजूने इकडून जास्त वारा आणि प्रकाशाला नुकसानीमध्ये घेऊन जाते. हां हां. म्हणून फर्निचर परत कधी गेला इंटेरियरला केलं करताना मला व्हिडिओ पर्यंत दाखव. त्याला पोस्टर लावायचे, याला पडदे लावायचे, झाड ब्ल्यू शेडमध्येच पाहिजे सगळं. हां हां. पश्चिम बाजू बाकी सगळं ठीक. अच्छा. नंतर काय घराचे कलर वगैरे आपण ते तुम्ही सांगितलं की ऑरेंज ना याचा. म्हणजे लिहिलेलं पुस्तक आहे. अच्छा अच्छा. जवळ 4 भाषेत लिहिलं होतं, संपलं आता. पुढच्या वर्षी नवा लिहिणार आहे. हां हां. तेलुगू, हिंदी, तमिळ, मराठी. अच्छा अच्छा. 4ही भाषेमध्ये लिहिले होते. 4 भाषेत लिहिलं. घरी घेऊन बंद कर. अजून